बुलेटिनची सुरुवात आपण मुंबईतल्या बातमीनं करतोय, कारण काल अख्खी मुंबई तुंबलेली, अख्खी मुंबई ठप्प झालेली। खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबई ठप्प होणं, मुंबईत पाणी भरणं आणि मुंबई तुंबई होण्याच्या हेडलाईन्स झळकणं हे खूपच कॉमन बनलंय। पण यंदाच्या पावसाळ्याआधी देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही तुंबणार नाही असा दावा वेळोवेळी केला गेला, पण पावसाच्या बरसातीमध्ये हे सगळे दावे धुवून निघाले। त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईला कुणी बुडवलं हा प्रश्न आता उपस्थित होतोय। मुंबईची का झाली तुंबई? मुंबईच्या तुंबईला जबाबदार कोण? पीएमसीच्या नाकर्तेपणाचा फटका। मुंबई तुंबली तेव्हा गगरांनी कुठे होते? मुंबईत पहिल्याच पावसात दाणादाण उडाली। पहिल्याच पावसानं मुंबईकरांना वेठीस धरलं। या पावसामुळे मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं। मुंबईकर पावसाच्या पाण्यातून वाट काढत असताना मुंबई तुंबणार नाही असे दावे करणारे पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी मात्र मुंबईतल्या रस्त्यांवर काही दिसले नाहीत। अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली। त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं पालिका अधिकारी निरुत्तरच झाल्याची स्थिती होती। सोमवारी रेकॉर्ड ब्रेक 105 मिलीमीटर पाऊस झाला। मुंबईत असलेल्या उपसा पंपांपैकी सोमवारी केवळ काहीच उपसा पंप कार्यान्वित होते। गेल्या काही वर्षात 482 पंपिंग स्टेशन्सची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यान्वित असलेल्या उपसा पंपाची संख्या 417 पर्यंत कमी करण्याचा निर्णय भोवला। वेळेआधी आलेल्या मॉन्सूनसाठी प्रशासन सज्ज नव्हतं। अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व कामं अपूर्ण असल्याचा तसंच मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा फटका बसून मुंबईची तुंबई झाली। अनेक ठिकाणी नागरिकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की पंपिंग स्टेशन सुरू करण्यामध्ये उशीर झाला। अनेक पंपिंग स्टेशन्सवरती इंधन नव्हतं, त्यामुळे उशीर झाला। जनरेटर्स चालू नव्हते, त्यामुळे उशीर झाला। या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते की यंत्रणांचा अभाव नक्कीच होता, प्लॅनिंगचा अभाव नक्कीच होता। मुंबईतल्या हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही असा दावा पालिकेकडून केला जात होता, पण पालिकेचा हा दावा पहिल्याच पावसात फोल ठरला। हिंदमातामध्ये भूमिगत टाक्यांचा प्रयोग राबवण्यात आला। हिंदमाता उड्डाणपुलाखाली लघु उदंचन केंद्र बांधून पाणी पंपाद्वारे साठवण टाकीत साठवलं जातं। मडकेबुवा चौक इथं साचणारं पाणी पंपाद्वारे सेंट झेवियर्स मैदानातील टाकीत साठवलं जातं। त्याकरता 1200 ते 1600 मिलीमीटर व्यासाच्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात आल्या। दोन्ही टाक्यांची क्षमता 6.48 कोटी लिटर इतकी आहे। हिंदमाता परिसरासाठी 200 कोटी खर्च करण्यात आला। असं असतानाही या ठिकाणी पाणी साचलं होतं। पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित न झाल्याचा फटका बसल्याचं बोललं जात आहे। पालिकाने कोट्यावधी रुपये खर्च करून हिंदमाता आणि मुंबई पाण्याखाली जाऊ नये यासाठी जे पंप सुरू केले होते ते पंप गेल्या वर्षी पण आणि याही वर्षी पण त्याला इंधन नाही। या सरकारकडे पाण्यामध्ये मुंबई जाण्यासाठी पैसे आहेत की काय असं वाटायला लागलं। दुकान में पानी भर गया था, यहाँ जो मशीन लगी हुई थी उसमें कोई देखने वाला था नहीं था और चालू भी नहीं हुआ था, इसलिए यहाँ बहुत पानी भर गया। अंदर भी बहुत पानी भर गया था। सब माल उठा के हमको ऊपर रखना पड़ा। बीएमसी को पहले से तैयारी रखना चाहिए था ऑलरेडी, क्योंकि उनको पहले से आगाही मिल गई थी कि 22 तारीख से बारिश आने वाली है। तो यहाँ न तो मशीन चालू थी न तो कुछ भी चालू था, इसलिए यहाँ ये परेशानी हुई है। एक्चुअली ये बीएमसी की फेलियर है देखा जाए। दक्षिण मुंबईतील कधीही पाणी न साचणाऱ्या भागात यंदा पहिल्याच पावसात पाणी साचलं। मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी या मुंबईच्या झालेल्या तुंबापुरीला जबाबदार आहेत असा आरोप विरोधकांनी केला। यावरून आता राजकारणही तापलंय। 3 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल 2022 साली गांधी मार्केट असेल किंवा हिंदमाता जंक्शन असेल हे दोन्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं। पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं, पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात, मी गेल्यानंतर तिथे पंप येत होते, ते पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे। अनेक उपाययोजना चालल्यात। तू 25-26 वर्ष सत्ता तुमची होती, पाण्याच्या निचऱ्यासाठी
काय योजना केल्या नाहीत, काय सिवरेज प्लांट उभारले नाहीत. सांग, बोल ना, माझ्या समोर बस ना. तुझी अक्कल आहे ना, मी काढतो ना. 26 वर्षामध्ये का निसरण. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये याकरता नाले सफाईसह ब्रिमस्टो वॅट या प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधींची कामं मुंबई महापालिकेकडून केली जातात. मात्र पहिल्याच पावसात पालिकेच्या कामाचं पितळ उघडं पडलं. या पहिल्याच पावसात झालेल्या चुकांपासून बोध घेऊन यापुढील काळात पालिकेनं योग्य पद्धतीनं उपाययोजना राबवाव्यात, अशीच सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे. सुष्मिता भदाणे पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईमध्ये सतत पाऊस पडतोय आणि याच पावसावरनं आता राजकारण सुद्धा रंगू लागलंय. आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला. सोबतच दिनो मारियो यांचा विषय निघाल्यावरती दिनो मारियोचे पंतप्रधान मोदींसोबतही फोटो असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. याच मुद्द्यावरनं नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी आदित्य यांना खोचक टोला लगावलाय. त्यांचा फोटो तो प्रधानमंत्री महोदयांबरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना. माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली, PM साहेबांसोबत केली. पण मुळात तुम्हाला हेच सांगतो ना मी, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतोय, सत्तेत कोण आहे? सत्ताधारी विरोधकांना प्रश्न विचारतायत. आणि श्रेय घ्यायला फित का आपल्याला, तुम्ही जिथे पुढे असता तिथे मग जे काही चुकतं तिथे मान्य करून चूक दुरुस्त करायला पण पुढे या. तेवढी हिंमत आमच्यात होती. 100% झाली पाहिजे. आणि हेच मी सांगतोय, भ्रष्टनाथ शिंदेच्या कारभारात हे सगळे घोटाळे झाले असतील, रस्त्याचं असेल, नालेसफाईचं असेल, सगळं काही असेल, तर भ्रष्टनाथ शिंदेवर पण ती कारवाई झाली पाहिजे. डिनो मोरिया म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे. डिनो मोरियाच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्तीत जास्त वेळ थांबायचे आणि म्हणून डिनो मोरियाला ची चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळ उघडं होण्यासारखं आहे. आज मुंबईमध्ये जे काय पाण्याची जे काही परिस्थिती आहे, जे अन्य जे काय, त्याचे सगळे जबाबदार हे आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे. आज मिठी नदी असो, सगळे विषय टेंडर असो, त्यात त्याचा लाडकाच होता. हा खरं म्हटलं तर ही मातोश्रीची सूनच आहे. आणि नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती भाष्य केलंय, खास करून ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात. एकाकडे 0 आमदार आहेत तर दुसऱ्याकडे 20 आमदार आहेत असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरती खोचक टिप्पणी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगतात. याविषयी पत्रकारांनी राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. मैं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए. दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे. हाँ, ये क्या समीकरण मालूम नहीं. 2 भाई इकट्ठा है और 2 भाई की ताकत क्या है. एक जिधर 0 MLA, दूसरे इधर 20. करो ना मल्टीप्लाई. काय आपलं प्लस करो, कितना होता है. फर्क नहीं पड़ते कौन दोनों रास्ते से जाए. कि लोग डरते कोई नहीं, बोले क्या है, आम्ही शायद जाते हैं. उद्धव ठाकरे एकत्र अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो स्पेसिफिक दोघांविषयी स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा. तुम्ही असा प्रश्न विचारू नका नुसते काय होईल, काय होणार, चमत्कार, अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे. एकत्र आलं म्हणे 20 चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे, दोघांचा हिशोब करा ना.